महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये कुठलंही बाहेरून अवैध साहित्य येऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते अशा प्रकारे चेकपोस्ट तयार करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या गाडीची जी आहे ते चेकिंग केली जात आहे। निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून महानगरपालिकेकडून हे सगळं अभियान जे आहे ते राबवलं जात आहे आणि एकंदर म्हणजे सगळ्या गाड्यांची चेकिंग केली जात आहे की कुठलेही बाहेरून येणाऱ्या ज्या गाड्या आहे किंवा शहरातील गाड्या आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये, कुठल्या साहित्याचं जे आहे ते इकडून तिकडे घेऊन जाता कामा नये या दृष्टिकोनातून जे आहे ते सगळं प्रिकॉशन घेतल्या जात आहे। पोलिसांची टीम या ठिकाणी आहे, महानगरपालिका आहे, निवडणूक आयोगाची टीम आहे आणि एकंदर जर या ठिकाणी बघितलं दादा कशा प्रकारे तुम्ही हे चेकिंग करता आहे एकंदर निवडणुकीच्या अनुषंगाने? ते 12च्या बाहेरील जे वाहन आहे ते त्या वाहनामध्ये काय आहे त्या गाडी चेकिंग होत आहे म्हणजे जसं संशयित जे वाहन वाटत आहे त्या गाड्याला आम्ही थांबून चेक करीत आहे। म्हणजे कुठलाही काही पैशाची किंवा कुठल्याही साहित्याची हे होऊ नये त्या दृष्टीने म्हणजे देवाणघेवाण होऊ नये याकरिताच। नक्कीच आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहे। अशामध्ये बाहेरून येणाऱ्या वाहनामध्ये कुठलंही साहित्य येऊ नये किंवा मग कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून जे आहे ते ठिकठिकाणी अशा प्रकारे चेकपोस्ट लावण्यात आलेले आहे आणि चेकिंगसुद्धा पोलिसांमार्फत निवडणूक आयोगांमार्फत केली जात असल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।